ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। चौथा अध्याय त्याचं आपण थोडक्यात धावतं चिंतन करणार आहोत। चौथ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग। योग शब्दाचा अर्थ जोडणे, भगवंताशी जोडणे। 18 अध्याय आहेत, त्या 18 अध्यायांच्या द्वारे भगवंताशी आपल्याला जोडलं जातं। पहिल्या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग, म्हणजे अर्जुनाचा विषाद त्या ठिकाणी सांगितला। अर्जुनाच्या विषादातून आपल्याला भगवंताशी जोडलं। दुसऱ्या अध्यायाचं नाव सांख्य योग, ज्ञानाच्या माध्यमातून भगवंताशी जोडलं। तिसऱ्या अध्यायाचं नाव कर्मयोग, कर्माच्या माध्यमातून आपल्याला भगवंताशी जोडलं। चौथ्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग। याचा अर्थ असा आहे का संन्यास म्हणजे काय? टाकून देणं। याचा अर्थ असा आहे का ज्ञानालाही टाकून द्यायचं आणि कर्मालाही टाकून द्यायचं? तर नाही। ज्ञानाच्या जोरावरती, ज्ञानाच्या द्वारे कर्माचा त्याग करायचा। कर्माला टाकून नाही द्यायचे, तर पूर्ण म्हणजे कर्मच करायचं नाही असं नाही, कर्म करायचं पण ज्ञानाच्या द्वारे कर्मफलाला टाकून द्यायचं, कर्म आपल्याला लागून न द्यायचं आणि त्याद्वारे ज्ञानाच्या द्वारे कर्मफलाचा किंवा कर्माचा त्याग करून परमात्म्याशी एकरूप होणं, हा चौथा अध्याय आहे। या अध्यायामध्ये कर्म त्यागाचा विचार केला जाईल, कारण की तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने कर्मयोग सांगितला, त्यातच पुढं चिंतन भगवान करतात। तर हा जो कर्मयोग, निष्काम कर्मयोग किंवा ज्ञानयोग, आता कन्फ्युजन नसलं पाहिजे। कर्मयोग आणि ज्ञानयोग या दोघांना भगवंताने एकच मानलेला आहे, कारण की सुरुवात कर्मयोगातून करायची आणि तोच कर्मयोग चांगला झाल्यानंतर आपण ज्ञानयोगामध्ये स्थित होतो। पाचव्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात की ज्ञानयोग कर्मयोग दोघांना वेगळं म्हणू नका, जे मूर्ख लोक आहेत ते दोघांना वेगळं म्हणतात। त्याच्यामुळे आता ज्ञानयोग म्हणा किंवा कर्मयोग म्हणा, त्याला एकच म्हणा। भगवान म्हणतात हा जो मी तुम्हाला ज्ञानयोग सांगतोय, हा मी सगळ्यात पहिला सूर्याला सांगितलं। म्हणजे सृष्टी जेव्हा मी उत्पन्न केली त्यावेळी त्याच्याही आधी ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवाने मग सृष्टी उत्पन्न केली, मग सूर्याला ज्ञान सांगितलं, म्हणून विवस्वान असा शब्द आहे। विवस्वान शब्दाला विवस्वते असं झालं। बघा भगवान काय म्हणतात, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत। आता भगवान सांगतात की हा योग खूप पुरातन आहे, म्हणजे नवीन ज्ञान नाही भगवान सांगतात। मग सगळ्यात पहिला कोणाला हे ज्ञान दिलं? सूर्याला हे ज्ञान दिलं। मग आता कसं दिलं, काय दिलं, ह्याचं भरपूर चिंतन आहे, पण आपल्याला धावतं वर्णन करायचं। सगळ्यात पहिलं सूर्याला ज्ञान दिलं आणि या योगाला भगवान अव्ययम योग म्हणतात। जर आपण शब्द बघितला इथे, अव्ययम आणि योगम दोन समान शब्द आहेत, म्हणजे हा योग जो आहे हा अव्ययम, कधीही नष्ट न होणारा योग आहे, कधीही नष्ट न होणार ज्ञान आहे। ते अव्ययम ज्ञान प्रोक्तवान म्हणजे भगवंताने सांगितलं। मग ते ज्ञान तिथेच थांबलं का? भगवंत म्हणतात नाही, विवस्वान मनवे प्राह, विवस्वानाने ते मनुला सांगितलं, प्राह म्हणजे सांगितलं, आणि मनुने इक्ष्वाकु, इक्ष्वाकुला हे ज्ञान पुढे अब्रवीत, इथे बघू शकता अब्रवीत इक्ष्वाकुला सांगितलं।
आणि मग ते ज्ञान असं पुढे पुढे चालत आले. सूर्यवंशामध्ये भगवंताने ज्ञान सांगितलं, इक्ष्वाकू वंशामध्येच प्रभू रामचंद्र सुद्धा आहे. अशा प्रकारे ते ज्ञान एका राजाकडून, एका माणसाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असं पुढे चालत आलं. भगवंताला सांगायचं हा जो अव्यय योग आहे, कधीही न नष्ट होणार ज्ञान आहे, ते मी सूर्याला सांगितलं, सूर्याने मनुला, मनुने इक्ष्वाकुला, अशा प्रकारे हे ज्ञान पुढे आलं. हा योग आजचा नाही हे सांगण्यात मुद्दा आहे. पुढे भगवान सांगतात एवम, अशा प्रकारे परंपरा प्राप्त, म्हणजे एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला, अशा प्रकारे. मधीच कोण उठला आणि मला ज्ञान प्राप्त झालं आणि आता मी सगळ्यांना सांगणार, भगवान म्हणतो अशा प्रकारचा हा योग नाही. इमम राजर्षयो विदुः, म्हणजे हे ज्ञान राजा, ऋषी, राजांना मिळालं, जे की ऋषी होते. विदुः, जाणलं त्यांनी. बघा, हे जे ज्ञान आहे एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला, अशा प्रकारे राजांना मी पहिला सांगितलं. आणि ते राजे कसे होते? ऋषीच्या योग्यतेचे होते, राजर्षय विदुः. मग नंतर काय झालं? भगवान म्हणतात सकालेन, सकालेन महता योगो नष्ट परंतप. परंतप म्हणजे परंतप, परंतप म्हणजे अर्जुनाचं विशेषण आहे. परांताप येतो, जो शत्रूंना त्रास देतो, त्याला परंतप म्हणतात. भगवान म्हणतात हे जे मी राजांना सांगितलेलं ज्ञान आहे ते महता कालेन, खूप कालांतराने नष्ट झालं. योग नष्ट, खूप काळाने काय झालं? तो योग नष्ट झाला. योग नष्ट. मग योग का झालं? संधीचे नियम आहे. योग नष्ट का झालं नष्ट? शंकराचार्यजी म्हणतात जे धर्माचं पालन करणारे होते तेच लोक भोग घ्यायला लागले, विवेक वैराग्य निघून गेलं, त्याच्यामुळे हे ज्ञान नष्ट झालं. मग भगवान सांगतात तेच ज्ञान स एव अयम मया ते अद्यः योग पुरातन प्रोक्त. भगवान म्हणतात तेच ज्ञान जे मी मनुला सांगितलं, जे मी सूर्याला सांगितलं, तेच ज्ञान मी आज तुला पुन्हा सांगते. ते म्हणजे तुला, अद्य म्हणजे आज, सह एव अयम, तेच हे ज्ञान मी तुला आता सांगते. मग हे काही नवीन ज्ञान आहे का? पुरातन, खूप जुनं ज्ञान आहे. मग कोणी म्हणेल का सांगताय भगवान तुम्ही? तर भगवंताला म्हणाले, भगवंत म्हणतात भक्तोसी, तू माझा भक्त आहेस. मे म्हणजे माझा सखा, माझा मित्र आहेस, म्हणून एतद उत्तमम रहस्यम, हे सगळ्यात मोठं सिक्रेट रहस्य मी तुला सांगतो. मग प्रश्न असा विचारू शकतात की भगवंताने त्यालाच का सांगितलं? कारण की तो भक्त होता, म्हणून भगवंत त्यालाच हे ज्ञान सांगतो. ठीक आहे. मग अर्जुनाला प्रश्न पडला की सूर्य तर उत्पत्ती झाली कधी? जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळी, आणि तुझा जन्म तर आजचा झालेला आहे, मग तू हे ज्ञान कसं काय सांगितलं? मग अर्जुन प्रश्न विचारतो, अर्जुन उवाच अपरम भवतो जन्म. परम म्हणजे पूर्वी, अपरम म्हणजे आत्ताच. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वत, विवस्वत म्हणजे सूर्याचा जन्म परम, खूप पूर्वीचा आहे, आणि तुझा जन्म अपरम भवत. अपरम भवत म्हणजे तुझा, भवत जन्म अपरम, तुझा जन्म आताचा, विवस्वत जन्म परम, विवस्वताचा जन्म खूप पूर्वीचा. कथम, हौ, एतद विजानीयाम, कसं हे जाणायचं? त्वम, तू, आदौ, पूर्वी, प्रोक्तवान, तूच हा योग आधी सांगितलास, हे मी कसं काय तुला ओळखायचं? आता बघा, लक्षात घेण्यासाठी, भगवान जेव्हा मी सांगितलं असं म्हणतात, त्यावेळी भगवान त्यांच्या शरीराला धरून मी म्हणत नाही. मी चैतन्य, त्या चैतन्याने एक कुठला तरी अवतार घेतला असेल आणि सांगितलं असेल, पण चैतन्य तेच आहे. आणि जेव्हा अर्जुन प्रश्न करतो तेव्हा अर्जुन कृष्णाच्या शरीराला धरून प्रश्न करतो की भगवान तू तर आजचा जन्म आहे,
तर दोघांच्या विचारामध्ये हा फरक आहे. तर प्रश्न विचारल्यानंतर भगवान सांगतात, भगवान पहिल्यांदा स्वतःच सर्वज्ञत्व प्रकट करतात. भगवान असं म्हणतात, श्री भगवान वाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन. भगवान म्हणतात, तुझा, मे म्हणजे माझा, आणि तव म्हणजे तुझा, तव आणि मे म्हणजे माझा, तुझा आणि माझा, बहुनी खूप, जन्मानी जन्म, व्यतीतानी झाली, च अर्जुन, अर्जुन म्हणजे अर्जुना, हे अर्जुना, च म्हणजे आणि, तुझे आणि माझे खूप जन्म झाले. मग भगवान म्हणतात, तानी अहम सर्वाणी वेद, तानी सर्वाणी अहम वेद, म्हणजे तानी जन्मानी अहम, तानी सर्वाणी जन्मानी अहम वेद, ते सगळे जन्म मी जाणतो. नत्वम वेत्थ परंतप, हे परंतप, त्वम न वेत्थ, तू हे जाणत नाहीस का? तर माझ्या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी कुठल्याही अज्ञान नावाचं आवरण नाही, म्हणून भगवान त्याच्या सगळ्या जन्मांना जाणू शकतात. आपल्या ठिकाणी अज्ञान आहे, त्याच्यामुळे आपण आपल्या सगळ्या जन्मांना जाणू शकत नाही. आपला जन्म जो आहे हा योनीतून होतो. पोटामध्ये आपण 9 महिने, भगवंताला फक्त अवतार धरावा लागतो. म्हणून कारण मीमांसा भरपूर आहे, तुर्तास एवढंच की भगवंत त्याचा अयोनी संभव आहे, अयोनी संभव प्रगटला राघव, त्याच्यामुळे भगवंत सगळं जाणतात आणि तो सर्वज्ञ आहे. भगवंताच्या ठिकाणी अज्ञान नाही, पण आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी अज्ञान आहे. जोग महाराजांना एका जन्माचं ज्ञान होतं पाठीमागच्या, बहिणाबाईंना 13 जन्माचं ज्ञान होतं. जन्माचं ज्ञान असू शकतं पाठीमागच्या जन्मात कोण, तसं भगवान सर्वज्ञ असल्यामुळे भगवान म्हणाले, आपल्या दोघांचे खूप जन्म झालेत, पण मला ते लक्षात आहे, तुला मात्र ते लक्षात नाही. पुढे मग भगवान जन्म कसा घेतात ते सांगतात. अतिशय महत्वाचा श्लोक आहे. भगवान खर तर अज आहे, म्हणजे न जन्मणारे आहेत. ज म्हणजे जन्म, अज म्हणजे न जन्मणारे भगवान आहेत. पण भगवान मायेचा आधार घेऊन जन्म घेतात. म्हणजे अजन्म असणारा परमात्मा दृग्गोचर होतो किंवा दिसायला लागतो किंवा ईश्वरत्व धारण करतो मायेच्या आधारावर. म्हणजे ते खरं नाहीये, ते घेतलेलं सोंग आहे. जसं सूर्य आहे, हा ते सूर्य आहे आणि पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं. मग पाण्यात काय आहे आता? सूर्य आहे. भले तो खरा सूर्य नाही, पण आपण काय म्हणतो, बघा पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. मग ते कशामुळे आलं? त्या बादलीमुळे त्या पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलं. मग त्या सूर्यामध्ये पण, पाण्यात पडलेल्या सूर्यामध्ये पण प्रकाश देण्याची ताकद आहे. एक साधं उदाहरण आहे, पण या ठिकाणी भगवान अजह, अजह अपि म्हणजे न जन्मणारे असून, सन म्हणजे अजह न जन्मणारे असून सुद्धा कसे ते अव्यय आत्मा, कधीही व्यय न पावणं, ज्याच्यामध्ये कधीही बदल नाही होत, अशा प्रकारचे असताना सुद्धा भूतानाम ईश्वरोपी सन, सगळ्या भूतांचे आधार आहेत, सगळ्या भूतांचे ईश्वर भगवान आहेत. आणि अजह असणारा परमात्मा ईश्वर होतो कशामुळे? प्रकृतीम, प्रकृतीम अधिष्ठाय, आणि भगवान शब्द वापरतात स्वाम प्रकृती, म्हणजे स्वतःच्या प्रकृतीला कारण करून, स्वतःच्या प्रकृतीचा आधार घेऊन भगवान काय होतात? संभवामी, मी जन्म घेतो. भगवान जसा अर्जुनाने प्रश्न विचारला त्याचं एक्सप्लेनेशन भगवान देतात. आणि भगवान म्हणतात, आत्ममाया, आत्ममायेने म्हणजे माझ्या स्वतःच्या शक्तीने, माया ही माझी एक शक्ती आहे, अजन्म असताना सुद्धा मी जन्म घेऊ शकतो. म्हणजे जे नाही ते सुद्धा घडवण्याची ताकद या मायेमध्ये आहे.
आणि ती माया भगवंताची आहे, भगवंताचं कंट्रोल आहे त्या मायेवरती. म्हणून भगवान म्हणतात मी अजह असताना सुद्धा जन्म घेतो. मग कधी जन्म घेतो? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. ज्या ज्या वेळी, यदा यदा धर्माची ग्लानी होते, म्हणजे धर्म खाली जातो, धर्म लयास जातो, त्यावेळी अभ्युत्थानम अधर्मस्य, आणि अधर्माचं उत्थान होतं, अधर्म वाढायला लागतो. तदा, तदा म्हणजे तेव्हा. तेव्हा काय? आत्मानम, स्वतःला, सृजामी, मी स्वतःला उत्पन्न करतो. भगवंताने स्वतःला यायचं कारण सांगितलं की मी काय येतो. धर्म लयाला जातो, अधर्म वाढतो, त्यावेळी मी येतो. मग भगवान त्याच वेळी येत आहेत का? नाही, भगवान कधीही येऊ शकतात, असं काही नाही. पण हे भगवंत एक कारण सांगत की त्यावेळी मी येऊ शकतो. कधी कधी भक्ताला भेट द्यायला सुद्धा भगवान येऊ शकतात. भगवंताच्या हातात आहे की कधी यायचं कधी. मग भगवंत अजून एक कारण सांगतात, मी काय येतो. कार्य सांगतात, माझं कार्य काय. मी कधी येतो भगवंताने सांगितलं, ज्या ज्या वेळी. पण आल्यानंतर कार्य काय करतो? परित्राणाय साधूना, साधूंना रक्षण करतो मी. दुष्कृताम विनाशाय, च म्हणजे आणि, दुष्कृताम विनाशाय, जे दुष्कृत्य करणारे आहेत, धर्माविरुद्ध जाणारे आहेत, अशांचा मी नाश करायला येतो. धर्म संस्थापनार्थ आहे. आणि तिसरं मी काम करतो, धर्माची स्थापना करतो. जो सनातन धर्म आहे, जो पुरातन धर्म आहे, त्या सनातन धर्माची स्थापना करतो. संभवामी, मी येतो. कधी? युगे युगे, म्हणजे कलियुगातून, त्रेतातून द्वापार नाही, युगे युगे, जेव्हा जेव्हा गरज आहे त्या त्यावेळी भगवान येतात. तर भगवान कधी येतात आणि भगवंताचं कार्य काय, ते पण भगवंताने सांगितलं. मग भगवान म्हणतात की मी अजन्म आहे आणि मायेच्या आधाराने जन्म घेतो. हे जो जाणतो त्याला पुन्हा जन्म नाही. म्हणजे भगवंताचं जे जन्म आहे, जन्म, कर्म, च मे म्हणजे माझ, च म्हणजे आणि, मे जन्म कर्म, माझ जन्म, माझा जन्म आणि माझं कर्म दिव्यम, हे दिव्य आहे, श्रेष्ठ आहे, कल्पनेच्या पलीकडचं आहे. एवम, असं, यो वेत्ती, जो जाणतो, तत्वतः, खरोखर, जो माझं जन्म आणि कर्म दिव्य आहे, असं जो जाणतो, त्यक्त्वा देहम, देहम त्यक्त्वा, देह टाकल्यानंतर पुनर्जन्म न येते, पुन्हा तो जन्माला येत नाही. मग कुठे जातो? अर्जुन, सह माम येती, तो मलाच मिळतो. म्हणजे भगवंताचं जन्म आणि कर्म हे दिव्य आहे असं जर जाणलं, किंवा ते कशा प्रकारचं आहे असं जर आपण यथार्थ तत्वतः जर आपण जाणलं, तरी आपल्याला जन्म लागणार नाही, जन्म मरण कर्म लागणार नाही. भगवान सांगतात अशा प्रकारे अनेक, म्हणजे असा प्रश्न येऊ शकतो, अच्छा भगवंताला असं जाणल्यानंतर आपल्याला जन्म नाही होणार, तर असं कोण आहे का भगवान की ज्यांनी तुम्ही जे बोलताय त्याचा अनुभव घेतलेला आहे? तर भगवान म्हणतात की असे खूप जण आहेत. भगवान सांगतात ज्यांचे वीत, वीत म्हणजे गेला, राग, भय, क्रोध. राग म्हणजे अटॅचमेंट, राग म्हणजे एखाद्या गोष्टीचं विषयीचं प्रेम. भय, भीती. क्रोध, राग, मराठीतला राग. संस्कृत मधला राग आणि मराठीतला राग वेगळा आहे. संस्कृत मध्ये राग म्हणजे अटॅचमेंट, ममता. आणि क्रोध म्हणजे वीत म्हणजे गेलेले, ज्यांचे अटॅचमेंट, ममत्व, भीती आणि क्रोध ज्यांचा गेलेला आहे. मनमया माम उपाश्रिता, आणि माम उपाश्रिता, ज्यांनी माझा आधार घेतलेला आहे, असे बहवो, खूप, ज्ञान तपसा, ज्ञानाच्या तपाद्वारे, पूता, पूर्वी, मद्भाव मागता, असे खूप ज्यांनी माझा आधार घेतलेला आहे, ज्यांचा राग
द्वेष, भय, क्रोध निघून गेलेले आहेत, असे मला खूप जण प्राप्त झालेत. मद्भावम आगता, मला असे खूप साधक प्राप्त झालेले आहेत. मग आता भगवान सांगतात, जे माझी जशी भक्ती करतात, अतिशय माझा आवडतं श्लोक आहे, जे माझी जशी भक्ती करतात, ज्यांचा माझ्या प्रती जसा भाव आहे तसाच माझा त्यांच्या प्रती आहे. म्हणजे जर आपण म्हणत असू की देव आहे, बरं देव आहे, देव सुद्धा म्हणतो की हा हा वसंत आहे, नाही देव, देवच श्रेष्ठ आहे. जसा आपला भाव तसा देवाचा आपल्याविषयी भाव, नाही वसंतच श्रेष्ठ भक्त आहे. देवच सर्व काही आहे आपल्याला जर वाटत असेल तर भगवंताला वाटतं की वसंतच माझं सर्व काही. बघा, ये म्हणजे जे, यथा जसे, माम मला, प्रपद्यन्ते भजतात, ताम तथैव, तान तथैव, खरं तर तान आहे या ठिकाणी, तान म्हणजे त्यांना, तथैव तथा एव तसंच, अहम मी भजामी म्हणजे जे माझी जशी भक्ती करतात, ज्या भावाने भक्ती करतात, मी त्यांची त्याच भावाने भक्ती करतो. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. वर्तमान या शब्दाचा अर्थ रस्ता आहे, म्हणजे मी, हा, मम वर्तम म्हणजे मार्ग, अनुवर्तनते म्हणजे मी ज्याप्रमाणे या नियमाचं पालन करतो, की जो जसा माझ्या प्रती भाव ठेवेल तसाच भाव मीही भक्ताप्रती ठेवेल, या नियमाचं पालन सगळे मनुष्य करतात. तसंच आहे व्यवहारामध्ये, जर आपल्यावरती एखादा जास्त प्रेम करत असेल, आपण त्याच्यावरती सहजच जास्त प्रेम करतो. एखादा आपल्यावरती राग करत असेल तर आपणही त्याचा तसाच राग करतो. अशा प्रकारे सगळे मुमुक्षुजन भगवंताचं अनुकरण करतात. एक मिनिट. म्हणजे मनुष्य जन जे आहे, मनुष्य हे पार्थ, मनुष्य मनुष्य सर्वशः सगळ्या प्रकारे मम वर्तम अनुवर्तनते, माझ्या मार्गाचं मी जसं अनुसरण करतो त्या प्रकारे सगळे अनुसरण करतात, असा अर्थ. मम वर्तम माझा मार्ग, मनुष्य सर्वशः अनुवर्तनते, मनुष्य प्राणी हे सगळे मी अवलंबलेल्या मार्गाचं अनुसरण करतात. आणि मी जो मला जशी भक्ती करेल तसं मी भक्ती करतो, तसं मी त्याच्याविषयी भाव ठेवतो. पुढे भगवान सांगतात की या जगामध्ये कर्म केल्यानंतर अंतःकरण शुद्धी लवकर मिळते. बघा, कांक्षंत, इच्छा करणारे, कांक्षंत यजन्ते इह देवता, इतर अन्य देवतांची यजन्ते म्हणजे भक्ती किंवा पूजा करतात. कर्मणाम सिद्धिम म्हणजे कर्माने इतर देवतांची पूजा अर्चना करतात, आणि काय होतं त्यांना, इतर देवतांची पूजा अर्चना केल्यानंतर क्षिप्रम लगेच मानुषे लोके या जगामध्ये सिद्धिर भवती म्हणजे चित्तशुद्धी त्यांना प्राप्त होते, कर्मजा. आता याचा थोडासा वेगळा अर्थ आहे, एक पहिला पूर्ण अर्थ समजून घ्या. की या जगामध्ये काय करतात, कांक्षंत जे अंतःकरण शुद्धीची इच्छा करतात ते काय करतात, इह म्हणजे या जगामध्ये, यजंत देवता ते
देवतांचं यजन करतात आणि काय करतात, लगेच क्षिप्रम चित्तशुद्धी प्राप्त करतात. तर या ठिकाणी भाव असा आहे थोडक्यात की लोक भगवंताकडे का जात नाही? ह्याचं उत्तर थोडक्यात एक वेगळ्या प्रकारे दिलेलं आहे की कर्म केलं की लगेच माणसाला फळ मिळतं. कर्मजा सिद्धी भवती. कर्म केलं की लगेच फळ मिळतं आणि माणसांना काय, लगेच फळ पाहिजे. त्याच्यामुळे लोक ज्ञानाकडे जास्त वळत नाही. लोक कर्म करतात, फळ मिळवतात, बस संपलं. असा एक वेगळा अर्थ आहे. या ठिकाणी आपण अर्थ असा घेऊ शकतो की अंतःकरण शुद्धीसाठी लोक देवतांचं यजन पूजन करतात आणि त्यांना अंतःकरण शुद्धी मिळूनही जाते भगवान सांगतात. आता भगवान पुढे अत्यंत महत्वाचा विषय सांगतात, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. हे जे चार वर्ण आहेत हे मी उत्पन्न केलेलं आहे. चातुर्वर्ण्यम म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे चार वर्ण. मग भगवंताला भेदभाव करायचा आहे का? नाही, हे कोणालाच कळलेलं नाहीये, खूप कमी लोकांना कळलेलं आहे. नाहीतर सनातन धर्म हे भेदभाव करतात असं वगैरे बरंच काही पसरवलेलं आहे, असं काही नाही. भगवान म्हणतात मया, माझ्याद्वारे सृष्टम निर्माण केलं गेलेलं आहे. कसं काय? गुण कर्म विभाग शक्ती. म्हणजे गुण, तुम्ही सात्विक आहात, तामसिक आहात, राजसिक आहात, एक. आणि कर्म, तुम्ही कुठल्या प्रकारचं कर्म करू शकता, त्या कर्माच्या द्वारे विभाग निर्माण केले जातो. गुण आणि कर्म या दोन गोष्टींवरती भगवंताने, तू ब्राह्मण बन, तू क्षत्रिय बन, तू अं शूद्र बन, तू वैश्य बन, अशा प्रकारे हे निर्माण केलेले. आणि भगवान म्हणतात तस्य कर्तारम अपि माम, त्याचा करता मी आहे. आणि जरी मी करता आहे असं तुम्हाला सांगतोय तरी खरं पाहता अकर्तारम अव्ययम विद्धी. खरं तर मी अकर्ता आहे, पण मी करता सुद्धा आहे. म्हणजे काय, भगवान जेव्हा मी अकर्ता आहे असं म्हणतात तेव्हा आत्मस्वरूपाला रेफर करतात. आणि जेव्हा मी करता आहे असं म्हणतात त्यावेळी मी शरीर धारी कृष्ण आहे असं समजून मी हे सगळे वेगवेगळे वर्ण निर्माण केलेले आहेत. आता हा बराच कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे, पण जे भगवंताने केलेलं आहे ते योग्य आहे असं समजून आपल्याला पुढे चालायचं. तर भगवंताने चार वर्ण निर्माण केलेले आहेत. भगवान पुढे सांगतात स्वतःचा बघा कर्मसन्न्यास तसं या ठिकाणी आलेलं आहे. नमाम कर्मानी लिंपंती. भगवान सांगतात जर तुम्ही हे सगळे कर्म म्हणजे चार वर्ण बनवले, तर चार वर्णाच्या लोकांना वेगवेगळे कर्मफळ मी त्यांना देतो. मग हे सगळं केल्यानंतर भगवंतालाही कर्मफळ लागत असेल. जसं आपण एखादं कर्म केलं, मंदिरात गेलो, पुण्य निर्माण होतं. एखादी चुकीची गोष्ट केली, पाप होतं. मग तसं भगवंताने कोणाला शूद्र बनवलं, मग पाप झाला असेल. कोणाला ब्राह्मण बनवलं, पुण्य झालं असेल. भगवान म्हणतात नाही, कारण की मला माहिती आहे मी अकर्ता अव्यय आहे. माझं स्वरूप खरं ते आहे. व्यवहार चालण्यासाठी मी काय केलंय, वेगवेगळे गण बनवलेले आहेत. तर भगवान म्हणतात नमाम कर्म आणि लिंपंते, अतिशय महत्वाचा श्लोक आहे. मला कर्म लागत नाही. न माम, मला कर्म आणि कर्म लिंपंती, न लिंपंती, मला कर्म स्पर्श करत नाही. नमे कर्म फले स्पृहा, आणि माझ्यामध्ये कर्मफल मिळावं, कर्मफले कर्मफलाच्या ठिकाणी स्पृहा इच्छा नाही, असं पण नाही भगवान. म्हणजे मला कर्मफळाची इच्छाही नाही आणि मला कर्मफळ स्पर्शही करत नाही. किंवा असंही म्हणू शकतात मला कर्मफळ का लागत नाही, इच्छा नाही म्हणून कर्मफळ लागत नाही, असाही एक भाग आहे. पण स्वरूपाच्या ठिकाणी कर्मफलाचा लेश नाही. म्हणजे मी पुण्य केल्यानंतर आत्मा खुश होतो, आत्मा वाढतो, असं नाही. आत्म्याला काहीही होत नाही. इतिमाम योभिजानाति कर्मभीर नस बध्यते. भगवान म्हणतात जो असं मला अकर्ता जाणतो, अकर्ता आणि अभोक्ता हे शब्द वेदांताचे. अकर्ता म्हणजे मी काहीही करत नाही, करूच शकत नाही. अभोक्ता म्हणजे मी कशाचाही आस्वाद घेत नाही. इति माम, इति म्हणजे अशा प्रकारे, माम मला, यह अभिजानाती जो जाणतो,
कर्म भीही न सबद्धते, तो कर्मांनी बांधला जाऊ शकत नाही. म्हणजे जो भगवंताला यथार्थ जाणतो तो कर्माने बांधला जाऊ शकत नाही. पुढे भगवान सांगतात, अशा प्रकारे अनेक मुमुक्षु त्यांनी मला जाणलं, त्यांनी कर्मही केलं. तू सुद्धा असंच मला जाणून कर्म कर आणि मुक्त होऊन जा. एवम ज्ञात्वा म्हणजे भगवान अकर्ता अभोक्ता आहे अशा प्रकारचं जाणून कृतम कर्म त्यांनी कर्म केलं. कोणी? मुमुक्षुभिही ज्यांना मोक्षाची इच्छा होती अशी. पूर्वही आपली पूर्वी सुद्धा मुमुक्षूंनी मला अशाच प्रकारे अकर्ता अभोक्ता जाणून कर्म केलं. कुरु कर्म त्वम तस्मात, तस्मात म्हणजे म्हणून, इथं तस्मात आहे. तस्मात त्वम तू, तू सुद्धा काय कर, असंच कर्म कर. जसं पूर्वीच्या साधकांनी केलं तशाच प्रकारे तू सुद्धा कर्म कर. पूर्वही पूर्वतरम कृतम, पूर्वीपेक्षा पूर्वीच्या साधकांनी जसं कर्म केलं तसंच कर्म तू सुद्धा कर. म्हणजे मला व्यवस्थित जाण आणि मग तू कर्म कर, भगवान सांगतात. आता भगवान सांगतात कर्म काय अकर्म काय हे तू जाण. आता हळूहळू कर्माचा विषय, कारण की कर्म संन्यास जाण भगवंताने सांगितलं म्हणजे ज्ञान. तर कर्माविषयी थोडं सांगतात. भगवान म्हणतात कर्म काय अकर्म काय हे तू जाणून घे. किम कर्म, महत्वाचा श्लोक आहे. किम कर्म, कर्म काय हे जाणून घे. किम अकर्म इति, अकर्म काय हे सुद्धा तू जाणून घे. भगवान सांगतात चांगल्या प्रकारे जाण. का? कवयः अपि अत्र मोहितः, कवींना सुद्धा जे क्रांतदर्शी ऋषी होते त्यांना सुद्धा कधीतरी कर्म काय अकर्म काय याच्याविषयी भ्रांती शंका आहे. म्हणून तू काय कर, जाणून घे कर्म आणि अकर्म काय. तर ते कर्म प्रवक्ष्यामी, आता भगवान सांगतात की तुला मी ते कर्म काय अकर्म काय हे सांगणार आहे. यज ज्ञात्वा जे जाणल्यानंतर अशुभात मोक्षसे, तू अशुभ असणाऱ्या कर्मबंधातून मुक्त होशील. भगवान सांगतात कर्म काय अकर्म काय हे तू दोन्ही जाण. पुढे भगवान सांगतात, मग अजून एक शब्द टाकतात पुढे, नुसतं कर्म आणि अकर्म नको जाणू, तर विकर्म काय ते सुद्धा जाण. भगवान म्हणतात कर्मणो ही अपि बोद्धव्यम, बोद्धव्यम म्हणजे जाणलं पाहिजे. कर्मणः अपि बोद्धव्यम, कर्म काय जाणलं पाहिजे. विकर्मणः च बोद्धव्यम, विकर्म काय तेही जाणलं पाहिजे. म्हणजे कर्म विकर्म अकर्मणश्च बोद्धव्यम, अकर्म ही जाणलं पाहिजे. का जाणलं पाहिजे? गहना कर्मणो गती, अतिशय फेमस कोट आहे. गहना कर्मण गती, कर्माची गती कर्माचं फळ गहन, गहन म्हणजे सहज समजण्यासारखं नाहीये. एखाद्या माणसाने आयुष्यभर कधीच पाप केलं नाही पण त्याच्या जीवनात दुःखच दुःख आहे. एखाद्या माणसाने आयुष्यभर पाप केलं पण त्याच्या जीवनात सुखच सुख आहे. गहना कर्म गती, म्हणून कर्म काय अकर्म काय विकर्म काय हे तू जाणून घे, भगवान सांगतात. आता भगवान थोडस महत्वाचा श्लोक आहे, थोडस जास्त चिंतन करावं लागणार आहे. ब्रेक नंतर आपण समजून घेऊया. बघा, कर्म म्हणजे काय, तर विहित कर्म. कर्म जाण भगवान ज्यावेळी म्हणतात त्यावेळी काय, विहित कर्म काय आहे तू जाणून घे. शंकराचार्यांचं मत वेगळं आहे, माऊलींचं मत थोडासा दोघांमध्ये फरक आहे. कर्म काय हे तू जाणून घे, म्हणजे विहित कर्म काय आहे हे तू जाणून घे. विकर्म, विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म काय आहे हे तू जाणून घे, म्हणजे काय केलं पाहिजे हे तू जाण. विकर्म म्हणजे निषिद्ध कर्म काय आहे तेही तू जाण. अकर्म नष्ट बोधव्य म्हणजे अकर्म अवस्था, म्हणजे कर्म न करणे म्हणजे नक्की काय हे पण तू जाणून घे. समजा तू दिवसभर बसून राहतोस, काहीच करत नाही, त्याला तुम्ही अकर्म म्हणणार का? आपण काय म्हणतो, मी काहीच केलं नाही आज, त्याला आपण अकर्म म्हणू शकतो का? तर नाही. मग भगवान सांगतात विहित कर्म काय आहेत ते जा.
विकर्म निषिद्ध कर्म काय आहे ते जाणून घे. अकर्म काय आहे तेही जाणून घे. अकर्म म्हणजे कर्म न करणं म्हणजे नक्की काय आहे. नुसतं बसणं म्हणजे कर्म न करणं आहे का? नाही. ज्यावेळी आपण नुसतं बसतो त्यावेळी विचार चालू असतात, म्हणजे विचार करण्याचं कर्म चालू आहे. चला आपण विचारही करत नसतो, मेडिटेशन करत असतो, तर त्या ठिकाणी अं श्वास चालू आहे, श्वास घेणं हे कर्म आहे. मग आपण कधी कर्मातून मुक्त होऊ शकतो का? हाही तू विचार कर. आणि अकर्म होणं म्हणजे नक्की काय, हाही तू विचार कर. पुढचे श्लोक आपण थोड्या वेळाने लगेच पाहू.